15 तासानंतर अजित पवारांना आत्मसाक्षात्कार झाला आणि त्यांनी सूरज चव्हाण यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले। सूरज चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल झाला, त्यांना अटक कधी होणार असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केला। तसंच आपण उपमुख्यमंत्री म्हणून सूरज चव्हाण यांना अटक करण्याचे आदेश द्यावेत असा सवाल सुद्धा दमानिया यांनी केलाय। तसंच आता माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा कधी असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। सूरज चव्हाण सकट 11 जणांवर 8 अतिशय गंभीर गुन्हे दाखल झालेले असताना आत्ताच्या घटकेपर्यंत त्यांना अटक झालेली नाही, तर पोलिसांनी ती अटक का केली नाही हा पहिला प्रश्न। अजित पवारांनी फक्त त्यांना राजीनामा द्यायला सांगितला पदावरून, हा त्यातला दुसरा प्रश्न। त्यांना त्यांच्या पक्षातनं काढून टाकण्याचे आदेश अजित पवारांनी का दिले नाहीत याचा प्रश्न मला पडतोय। आणि आता हे राजकारण आपल्याला सुधारायचं झालं तर अशा गुंड प्रवृत्तीचे जितके लोक असतील त्यांच्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे। त्यांना पक्षातनं प्रत्येक पक्षाने अशा लोकांना काढून टाकलं पाहिजे असंच मी मानते। आणि आताच्या घटकेला झालेले ते सगळे जे सेक्शन्स आहेत ते अतिशय गंभीर स्वरूपाचे आहेत। दुखापत करणे, अटेम्प्ट टू मर्डर सारखे गुन्हे जर एखाद्या व्यक्तीवर असले आणि त्याला अजून पोलीस जर अटक करत नसतील तर हे अतिशय धक्कादायक आहे।